नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सकाळचे 10 वाजलेत आणि पहिलीच बातमी अर्थात नवी मुंबईमधली कोर्टातल्या राज ठाकरे यांच्या हजेरीची. नवी मुंबईतल्या वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात बेलापूरच्या न्यायालयानं वॉरंट बजावलंय. त्यामुळे राज ठाकरे थोड्याच वेळात आपल्या कृष्णकुंज या निवासस्थानाहून निघून ते दादर थेट वाशीला जातील. आज इथल्या न्यायालयात ते हजर राहणार आहेत. 26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती आणि इथल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी अतिशय भडकाऊ भाषण केलं असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. त्यांच्या विरोधात केस दाखल करण्यात आली. यापूर्वी वारंवार त्यांना नोटीस बजावण्यात आली होती, पण राज ठाकरे उपस्थित राहिले नाहीत आणि म्हणून आता वॉरंट बजावण्यात आलं आहे आणि 11च्या दरम्यान या केसची सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि आज राज ठाकरे न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, राज ठाकरे किती वाजेपर्यंत पोहोचणार आहेत न्यायालयात? साधारणतः 11 पर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जर आपण बघितलं की राज ठाकरेंच्या निवासस्थानी बऱ्यापैकी कार्यकर्त्यांची गर्दी इथे बघायला मिळते आणि त्याचबरोबर त्यांना मध्ये मध्ये असे अनेक कार्यकर्त्यांचा ताफा मिळणार आहे. त्यामुळे राज ठाकरे जाताना एक भला मोठा कॉन्व्हॉय आपल्याला दिसला. त्यात नवल वाटायला नको. या आधीचे पण आपल्याला माहिती आहे, जेव्हा पण राज ठाकरे कोणत्याही कोर्टात हजेरी देतात तेव्हा अशाच पद्धतीनं एक गाड्यांचा भला मोठा कॉन्व्हॉय आणि त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे समर्थक त्यांच्यासोबत असतात. आताही काही कार्यकर्ते इथे आलेले आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया की तुम्ही इथे कुठून आलात आणि साधारणतः तुम्ही राज ठाकरेंसोबत कुठपर्यंत जाणार आहात? आम्ही मोस्टली सगळे मुंबईचेच आहेत. 3-4 विधानसभेचे आहेत. काही लोक इथून पण आलेले, चेंबूरवरून. तसं पाहता सगळी लोक बाहेरूनच येणार होते. म्हणजे चेंबूर असेल, पनवेल असेल, तिकडून कुर्ला असेल, घाटकोपर असेल. पण साहेबांनी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिलं की इथे गर्दी करू नका, आलं का, कोणी यायची गरज नाही. तरी देखील आमचा हट्ट की साहेबांनी जरी आम्हाला रागवले, 4 शिव्या घातल्या, तरी आमची एक नैतिक जबाबदारी आहे की साहेबांसाठी बाहेर पडणार. त्या हट्टापुट्टे आम्ही आलेलो आहे. साहेबांची रिॲक्शन काय असेल, आमच्यावर चिडचिड, त्यांचा तो अधिकार आहे. तरी देखील आम्ही आलेलो आहे. कारण चिडले तरी तुम्ही त्यांच्या मागे मागे जाणार? हो, 100% जाणार. आम्ही त्यांचं कवच आहे, सुरक्षा कवच. आम्ही जेव्हा स्वतःला समजतो तेव्हा जेव्हा पडता काढेल आमच्या पक्षाचा किंवा जेव्हा संकट येतील, कुठलंही असेल, छोटं असेल मोठं असेल, त्यावेळेस ठामपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणं, एक आमचे कार्यकर्ते, त्यांचे मावळे म्हणून, हे आमचं कर्तव्य. तसे आम्ही राहणारच. हे जर तुम्ही मुंबईतनं निघताय, पण याच्या पुढे मध्ये मध्ये कोण कोण कसे भेटणार आहेत, म्हणजे कुठे कुठे भेटणार आहेत आणि हा कॉन्व्हॉय खूप मोठा होत जाईल? 2014 साली जो टोल नाका फोडला होता त्याची केसचं आज त्यांचा हे चाललेला आहे. पण त्या दरम्यान मध्ये चेंबूरला आमचे काही लोक, आमचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते स्वेच्छेने सगळे जण उभे राहणार आहेत. पुढे गेलं की वाशी टोल नाक्यावर राहणार आहेत. अशा पद्धतीनं हा जो कॅनवॉय हा वाढतच जाणार आहे. आणि टोल भरणार आहात का? टोल तर आम्ही पहिल्यापासून टोल काय त्याची हिंमतच होणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे राजसाहेबांचा आणि मनसेचा ते आमचं हे बघितल्यानंतर कोणाची हिंमत होत नाही मॅडम. तर साधारणतः आपण जर अंदाज घेतला की गाड्यांचा, तर किती गाड्यांचा ताफा असू शकेल? तुम्ही सगळेजण एकत्रित दिसू शकाल? तुमच्या किमान आता 10-12 तरी गाड्या आणल्याच असाल? नाही, आत्ताच आमच्याजवळ 30-40 गाड्या आहेत. 30-40 गाड्या आताच इथं पार्किंगला जागा नाहीये. हे तर आम्ही साहेबांच्या बरोबर निघणार आहेत आणि पुढे गेल्यानंतर दादर पासून पुढे माटुंगा वगैरे सायनपर्यंत ते वाढतच जातील. म्हणजे साधारणपणे 180-100 गाड्या तरी साहेबांच्या बरोबर असणार. तर मिलिंद, हे आहेत आपल्या बरोबर राज ठाकरेंचे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते. त्यांचं असं म्हणणं आहे की ते अगदी ठाकरे रागवले तरी त्यांच्यासोबत असतील. विशेष म्हणजे की ही कोर्टात हजेरी प्लस टोल विरोधी आंदोलन आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण टोल न भरता ही सगळी मंडळी जाणार आहेत. मिलिंद. स्वाती, राज ठाकरे काल पुण्यामध्ये होते. पुण्यामध्येही काल त्यांनी बैठका घेतल्या. आता या आजच्या न्यायालयातल्या हजेरीनंतर राज ठाकरे यांचा मुंबईतलाही बैठकांचा सिलसिला सुरू होईल. आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत. दरम्यान बघितलं की त्यांची कोर्टात हजेरी झाल्यानंतर त्यांच्या स्वाती,
तर आज एकूणच जर आपण बघितलं की त्यांची कोर्टात हजेरी झाल्यानंतर त्यांच्या बैठकीचा सिलसिला असा सुरू होणार आहे. मुंबईमध्ये त्यांची बैठक आहे. एकूणच जर आपण बघितलं की कोविडच्या काळामध्ये शांत असलेले राज ठाकरे आता मात्र एकूणच युद्ध पातळीवर कामाला लागलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मग राज ठाकरे स्वतः जरी नसले तर त्यांच्या पक्षांच्या प्रतिनिधींकडनं सत्ताधारी पक्षांना कोणीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातही पालिका निवडणुका आहेत. मुंबई महानगरपालिका विशेषतः, त्यामुळे मुंबई महानगरपालिकांमध्ये स्वबळावर सध्या तरी स्वबळावर लढण्याचा निर्णय या पक्षानं घेतलेला आहे. पण पुढे कदाचित कोणाची तरी मैत्री होऊ शकते आणि हे लढू शकतात. त्याच्यामुळे या संदर्भातल्या अनेक बैठका आपल्या कार्यकर्त्यांबरोबर, आपल्या पदाधिकाऱ्यांबरोबर या राज ठाकरेंच्या सुरू असतील आणि विशेषतः म्हणजे आजही कोर्टामध्ये जेव्हा हजेरी होईल त्यांची त्याच्यानंतरही बैठक ही अपेक्षित आहे. मिलिंद. स्वाती, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आपण ही थेट म्हणजे लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. राज ठाकरे यांच्या दादर इथल्या कृष्णकुंज या निवासस्थानाच्या बाहेरची राज ठाकरे यांची गाडी तयार आहे, सुरक्षा रक्षक तयार आहेत, कार्यकर्ते तयार आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये राज ठाकरे इथून निघतील आणि थेट न्यायालयाच्या दिशेने रवाना होतील. स्वाती, आत्ता जे कार्यकर्ते इथे भेटले हे सगळे मुंबईतले कार्यकर्ते आहेत. या व्यतिरिक्तही काही कार्यकर्ते आलेत? खरं तर जर आपण बघितलं की काही कार्यकर्ते जे आहेत इथे तर ते मुंबईतलेच आहेत, म्हणजे वरळी आणि या भागातले. पण जो हा पूर्ण रस्ता आहे या रस्त्याच्या मधोमध जिथे जिथे राज ठाकरेंचं म्हणजे त्यांच्या पक्षाचं प्राबल्य आहे तिथले सगळे लोक त्यांना येऊन भेटणार आहेत. सध्या तरी इथे साधारणतः 40च्या आसपास गाड्या इथे आलेल्या आहेत. त्यामुळे हा कॉन्वॉय किती मोठा असू शकेल आपण हा अंदाज लावू शकतोय की इथले हे कार्यकर्ते पुन्हा चेंबूर नाक्यावर काही कार्यकर्ते भेटतील आणि अशा पद्धतीनं ते त्यांचा हा कॉन्वॉय पुढे म्हणजे बेलापूरच्या दिशेने जाणार आहे. स्वाती, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. स्वाती लोखंडे आपल्याला माहिती देत होत्या. राज ठाकरे यांची आज न्यायालयामध्ये हजेरी आहे. न्यायालयात हजर राहणार आहेत राज ठाकरे आणि एका जुन्या केसच्या संदर्भातलं हे सगळं सुनावणीचं प्रकरण आहे आणि या सुनावणीत राज ठाकरे आज हजर राहतील. 2014मध्ये त्यांनी वाशीमध्ये एका ठिकाणी भाषण केलं होतं आणि या भाषणानंतर वाशी टोल नाक्यासह राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक आंदोलनं मनसैनिकांनी केली होती. आणि आपण लाईव्ह दृश्य कॅमेऱ्यातनं पाहतो आहोत. एकीकडे दादर परिसरातली पुढच्या काही मिनिटात राज ठाकरे इथून रवाना होतील. 2014मधलं प्रकरण, यानंतर वाशी टोल नाक्याला मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती आणि त्या पाठोपाठ राज ठाकरे यांच्या विरोधात काही गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले होते. राज ठाकरे पुढच्या काही क्षणात इथून रवाना होतील. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, तुझी दृश्य लाईव्ह आहेत, आपण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना लाईव्ह दाखवतो आहोत. किती वेळात राज ठाकरे निघणार आहेत आणि या केसमध्ये त्यांचे वकील कोण आहेत, काय विशेष तयारी केली आहे त्यांनी? स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी त्यांच्याशी संपर्क तुटला, पण ही थेट दृश्य कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या इथली आणि पुढच्या काही मिनिटात राज ठाकरे निघतील. 2014 नंतर आणि त्याही आधी मनसेनं सातत्यानं टोल नाक्यांच्या विरोधात आणि टोलच्या वसुलीविरोधात आंदोलन केलं होतं. उच्च न्यायालयात सुद्धा राज ठाकरे आणि मनसेनं काही खटला दाखल केला होता या टोलच्या संदर्भात. यानंतर राज्यभरात अन्यही राजकीय पक्षांनी आंदोलनं केली. मागच्या भाजप शिवसेनेच्या सरकारच्या काळात काही टोल माफसुद्धा झाले. मनसेचं त्यावेळचं आंदोलन हे चांगलंच गाजलं होतं 2014मधलं, कारण त्यावेळेला मुलुंड टोल नाक्यासह अनेक ठिकाणी मनसैनिकांनी
अक्षरशः टोल नाक्यावर बसून वाहनं मोजली होती. स्वाती, 2014तलं मनसेचं आंदोलन गाजलं होतं. म्हणजे टोल नाक्याच्या तोडफोडीचा तर मुद्दा आहेच, पण या व्यतिरिक्त मनसैनिकांनी टोल नाक्यावर दिवस रात्र बसून वाहनांची पण नोंद केली होती. हो, अगदी आपण जर बघितलं की टोल नाक्यांविरोधामध्ये मनसेनं आंदोलन पुकारलं होतं आणि ते ज्या पद्धतीनं होतं, म्हणजे आताही मध्ये मध्ये त्यांचं आंदोलन होत असतं, पण त्या आंदोलनाची तीव्रता ही आता येणार नाही. आणि त्याच पार्श्वभूमीवर साधारणतः कोर्टाने म्हणजे तो सगळा खटला दाखल झाला आणि त्यानंतर राज ठाकरे आतापर्यंत एकदाही तिथे गेले नाही. आता मात्र ते जात आहेत. माझ्याबरोबर आमचे प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पण एकदा फक्त मी व्हिज्युअल दाखवते की राज ठाकरेंची गाडी आणि बाकी सगळे सिक्युरिटी जी आहे ती तयार झालेली आहे. कोणत्याही क्षणी राज ठाकरे येथील गाडी लागलेली आहे. प्रफुल्लकडनं मी जाणून घेते, आपण व्हिज्युअल्स बघतोच आहोत. प्रफुल्ल, मला सांग की आता साधारणतः मार्ग कसा असणार आहे, कसे जातील आणि पुढे कसं असणार आहे? साधारणतः आता ते इथून त्यांचं जे शिवाजी पार्कचं घर आहे तिथून ते निघतील आणि दादरवरून TT सर्कल आणि तसंच कुर्ला आणि त्यानंतर सायन पनवेल महामार्गाने वाशी टोल नाक्याजवळ थांबतील. वाशी टोल नाक्याला जवळपास अनेक कार्यकर्ते जे आहेत त्यांनी त्यांची स्वागताची तयारी खूप मोठ्या प्रमाणावर केलेली आहे आणि तिथून थेट कोर्टामध्ये ते जाणार आहेत आणि कोर्टामध्ये त्यांची सुनावणी झाल्यानंतर तिकडनं सुनावणी झाल्यानंतर पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकाऱ्यांशी देखील ते त्याच ठिकाणी संवाद साधतील. साधारणतः दुपारी 2 वाजेपर्यंतचा हा संपूर्ण कार्यक्रम असेल. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं या ठिकाणी राज ठाकरे कोर्टामध्ये तारखेला हजर राहिले नाही आणि जो समन्स या बजावलेला आहे आणि त्या समन्स बजावल्यामुळे आज त्यांना कोर्टात काही करून हजर राहावं लागणार आहे. साधारणतः वेळ काय असणार आहे प्रफुल्लची, कोणत्या वेळेला हजर राहावं लागणार आहे? साधारणतः 11 वाजेला कोर्टचं कामकाज जे आहे ते सुरू होईल आणि 11 वाजेला त्यांची पहिली जी हिअरिंग आहे ती या ठिकाणी होईल आणि साधारणतः 15 ते 20 मिनिटं त्यांची भूमिका जी आहे त्या एकूण आंदोलनाच्या संदर्भातली ती राज ठाकरे यांचे वकील जे आहेत ते न्यायालयाला समजून सांगतील. त्यामुळे काहीतरी कडक पावलं उचललं जाण्याची शक्यता आज तर कुठलीही वाटत नाहीये, फक्त ही हजेरी असणार. नाही, नक्कीच ही हजेरी आहे, कारण आपण जर पाहिलं तर अनेक तारखांना ते हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने स्पष्ट ताकीद जी आहे ती या ठिकाणी दिली आहे आणि समज बजावला आहे की या तारखेला तुम्हाला स्वतःहून व्यक्तीच्या हजर राहावं लागणार आहे. न्यायालय जे आहे ते त्यांची भूमिका जी आहे ती ऐकून घेईल आणि पुढे ही सुनावणी खटला जो आहे तो अजून चालू राहील. फक्त त्यांची भूमिका जी आहे ती व्यक्तिशः त्यांना या ठिकाणी मांडावी लागणार आहे. पण एक महत्त्वाचा प्रश्न की आपण जर बघितलं की मनसेचं जे अत्यंत आक्रमक रूप होतं किंवा त्यांचं सक्रिय राजकारणातलं जे रूप होतं ते अनुभवले वर्ष म्हणजे 2014 वर्ष. नक्कीच, कारण आपण जर पाहिलं 2009ची जे सुरुवात या ठिकाणी आपण पाहतो आहे की त्यावेळी जवळपास 13 आमदार या मनसेचे होते आणि खूप मोठा जल्लोष आणि पूर्ण राज्यभर एक वेगळं वातावरण जे आहे ते त्या काळात देखील पाहायला मिळालं. नंतर 2014ला जेव्हा आपण गुजरातचा दौरा असेल, गुजरातच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचं वातावरण जे तयार झालं होतं त्या सभांमध्ये जी गर्दी राज ठाकरेंना एकूण होती ते वातावरण आता काहीसं नसलं तरी पण एक वातावरण निर्मिती नवी मुंबई महानगरपालिका आहे, त्याचबरोबर इतर 3 महानगरपालिकांची निवडणूक लागते. कुठेतरी या वातावरण निर्मितीचा फायदा जो आहे तो मनसेला नक्कीच होईल आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मनसे चर्चेत येण्यासाठीचा हे आजचा दिवस जो आहे तो वातावरण निर्मिती नक्की दिसते. आणि त्यातच निवडणुका येऊ घातल्यात. मिलिंद, जर आपण बघितलं की पुन्हा एकदा जर या पक्षाला आपलं अस्तित्व दाखवायचं असेल सक्रिय राजकारणात तर कुठे ना कुठेतरी किमान मुंबई महानगरपालिकेमध्ये तरी आपलं अस्तित्व दाखवावं लागेल. कारण जर पक्ष बघितला तर मुंबईमध्ये, महाराष्ट्रात विशेषतः महाराष्ट्रातील मुंबईमध्ये खूप जास्त आक्रमक आहे. इथले नेतेही आक्रमक आहेत आणि आक्रमक पवित्रा घेतानाचं दृष्ट आहे. त्यामुळे आज राज ठाकरेंचं उपस्थित होणं, त्यांच्याबरोबर त्यांचा कॉन्वॉय जाणं किंवा त्यांचे कार्यकर्ते हे एक शक्ती प्रदर्शनही म्हणता येईल. नक्कीच, आपण जर आता याच ठिकाणी जर पाहिलं तर साधारणतः हा संपूर्ण त्यांचा जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांशी जेव्हा आता बोललो होतो तर ते म्हणाले साधारणतः आता या गडीला म्हणजे शिवाजी पार्कमधून जेव्हा त्यांचा ताफा निघेल तो साधारण 40 कारचा असेल. म्हणजे जसं जसं तर पुढे कुर्ल्यापासून सायन पनवेलला लागेल तसं तसं हा ताफा आणखी वाढत जाईल आणि नक्कीच वातावरण निर्मिती मोठ्या प्रमाणावर होईल. कारण हा जो संपूर्ण परिसर आहे जेव्हा नवी मुंबईमध्ये हा संपूर्ण प्रवेश होईल
होईल तेव्हा एक वातावरण निर्मिती नक्कीच होईल आणि महानगरपालिकांच्या निवडणुका मार्चमध्ये होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी त्याचा फायदा जो आहे तो नक्कीच काही ना काही असेल इन्कॅश करण्याचा प्रयत्न आहे. तर जर आपण बघितलं मिलिंद की साधारणतः आता असं जे वातावरण आहे की राज ठाकरे बाहेर आल्या त्यांच्या गाडीत बसले आणि त्याबरोबर त्यांच्या गाड्यांचा साधारणतः 40 गाड्यांचा ताफा हा बेलापूरच्या दिशेने जाईल. मध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या गाड्या त्यांच्या ताफ्याला त्यांच्या कॉन्व्हॉयला भेटत जाऊन हा भला मोठा ताफा बेलापूरच्या दिशेने जाईल. हा आताचा प्लॅनिंग आहे आणि जसं प्रफुल्ल सांगत होते आणि प्रफुल्ल या क्षणाक्षणाची अपडेट देणार आहेत कारण या ताफ्यामध्ये प्रफुल्ल स्वतः सहभागी असतील आणि ही दृश्य आपण न्यूज 18 लोकमतमध्ये दाखवणार आहोत. निश्चित स्वाती, तू आणि प्रफुल्ल राहाच आपल्यासोबत. दरम्यान अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांवर आपण तोपर्यंत नजर टाकूयात. शेतकऱ्यांच्या दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. नाशिक जिल्ह्यात शेतकरी आंदोलनाचं लोण पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. संयुक्त शेतकरी संघटना किंवा कृती समितीच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहे. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी नाशिकहून आपल्यासोबत जोडले गेलेत, तसंच चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, नाशिकमध्ये तर फार मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच मिलिंद, आपल्याला माहिती आहे की किसान सभा, छावा क्रांतीवीर सेना, आणखीन स्वाभिमानी शेतकरी संघटना या तिघं एकत्रित आंदोलन करतायत. चांदोरीला आपण आता निफाड मधला हा सगळा भाग शेतकरी प्रवीण सगळ्यात मोठा ये जा या ठिकाणी सुरू असतो आणि याच ठिकाणी सगळे हे आंदोलक रस्त्यावर बसले आहेत. रस्ता जाम केलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत शेतकऱ्यांचे तिघही बिल रद्द करण्यात येईल. राजू देसाई काय सांगणार आंदोलनामागची भूमिका? आज आमची आंदोलनामागची भूमिका आहे की या देशातील अन्नदाता शेतकरी संपूर्ण देशामध्ये 70 दिवस सीमारेषेवरती बसलाय. 170 शेतकरी शहीद झालेले आहेत. मात्र आजही सरकार त्यांच्याशी बोलायला तयार नाही. कृषी कायदे रद्द करावेत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आम्ही मागत आहोत, ते कायदे लागू करावेत. यासाठीचा हा संघर्ष आहे. दिल्लीचे शेतकरी एकटे नसून आम्ही सगळे सोबत आहोत. तुम्ही त्यांच्या सोबत आहात हे मान्य आहे, पण स्वामीनाथन आयोग तुम्ही लागू करण्याची मागणी करता, पण गेल्या अनेक वर्षांपासून सरकार बदललं तरी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी पूर्ण लागू होत नाही. जबाबदार फक्त आताचं सरकार आहे का मागचंही सरकार आहे? नाही, सगळेच सरकार कोणाचंही असू द्या, ते शेतकऱ्याच्या मुळावर उठल्याशिवाय राहत नाही. अरे या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी त्याच्या हक्काचं मागतोय, ते त्याला देण्यात येत नाही. शेतकऱ्यांनी काय मागितलं तुमच्याकडे? शेतीला फक्त हमी भाव द्या. अरे आम्ही कर्जमाफी मागत नाही, आम्ही काहीच नाही. तुम्ही एकदा शेतीमालाला हमी भाव तर देऊ. सगळ्या पक्षांची जबाबदारी आहे याच्यामध्ये. सगळे कोणीही राजकारण न करता सामूहिकपणे त्या ठिकाणी बसलं पाहिजे आणि तोडगा काढला पाहिजे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. जाचकाठीतले कायदे त्या ठिकाणी रद्द केले पाहिजे, ही आमच्या सगळ्या संघटनेची मागणी आहे. येणाऱ्या काळामध्ये सरकारने जर याच्यावर आणि विरोधी पक्षाने सुद्धा जर व्यवस्थितपणे तोडगा काढला नाही तर निश्चितपणे यांच्या सगळ्यांच्या विरोधात आंदोलन केलं जाईल. याला सर्व जबाबदारी सगळे राजकीय नेते असतील. जबाबदार फक्त सत्तेवर असलेलं सरकार नाही, तर जबाबदार आहे ते आज विरोधात असलेलं सरकार सुद्धा आहे. आणि याचमुळे कोणत्याही परिस्थितीत जर का सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्रित होऊन यावर तोडगा काढला नाही तर शेतकरी या सगळ्याच राजकीय पक्षांना सत्य काय, परिस्थिती काय ते दाखवून देईल, अशा प्रकारची भूमिका या आंदोलक शेतकऱ्यांची दिसून येते. प्रशांत, तू राहाच आपल्यासोबत. चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत पुण्याहून जोडले गेले. चंद्रकांत, पुण्यात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचं आंदोलन पाहायला मिळतं शेतकऱ्यांचं? मिलिंद, पुण्यात अजून सुरुवात व्हायची आंदोलनाला. साधारण टायमिंग दिलंय 10:30चं, पण कार्यकर्ते गोळा होता 11 वाजतील असं दिसतंय. सध्या जे मुख्य आंदोलन होणार आहे हडपसरच्या वैभव थिएटर समोर, तिथं आम्ही उभा आहोत. पण तू पाहू शकते इथं फक्त बोर्ड लागला आणि तुरळक कार्यकर्ते आलेले 1-2. पोलीस आंदोलन होणारे पुढच्या चौकात. मी आंदोलकाचा उद्देशच आहे की 2 जे उड्डाण पूल आहे त्याच्यामध्ये आंदोलन करून रस्ता ब्लॉक करायचा. पण पोलिसांनी खबरदारी म्हणून इथं बऱ्यापैकी पुढच्या चौकात बंदोबस्त ठेवलेला आहे, जेणेकरून ट्रॅफिक जाम होणार नाही. पण आंदोलक जेव्हा येतील, आणि मुळात हे सर्वपक्षीय आंदोलन आहे, संयुक्त आंदोलन आहे. बरेच समय मेन एक असं कोणी लीडर नाही, त्यामुळं अजून पुढाकार घेतलेली मंडळी कोणीच आलेली नाही. फक्त एक साधा शिवसैनिक आलेला आहे आपल्यासोबत. आपल्यासोबत आलेले आहेत, काही राष्ट्रवादीचे आहेत, काही शिवसेनेचे आहेत. अशी बरीचशी मंडळी येतील आणि मग ते आंदोलन सुरू होईल. म्हणजे थोडक्यात अगदी पुणेरी स्टाईलने ज्याला आपण म्हणायचं, आंदोलन व्हायला किमान 11:30 होतील. पण अजून तरी कुठेही आलेलं नाहीये. थोडक्यात हे शेतकऱ्यांसाठीच आंदोलन आहे. राजकीय पक्ष आपले ज्याला आपण प्रेझेन्स दाखवायचा असतो त्यासाठी आंदोलन करतायत.
त्यामुळे तेवढी जी तीव्रता असते कामगार वर्गांमध्ये, जी तीव्रता असते आंदोलन करताना, ती इथं दिसेल का नाही मला शंका आहे स्वतःला एक रिपोर्टर म्हणून. तरी फक्त कामगार लोक येतील पण ते अजून वेळेवर आलेले नाहीत. राजकीय पक्षाचं मुळात राष्ट्रवादीचं एक आंदोलन आहे ते तिकडं आहे, त्यामुळे किती गर्दी होईल आता सध्या आपण म्हणजे काही पुणे अंदाज शहरात तरी आतापर्यंत आंदोलन फार मोठ्या प्रमाणात दिसत नाही, आंदोलक दिसत नाहीत, पण नाशिकच्या रस्त्यावर मात्र मोठ्या प्रमाणात शेतकरी विविध ठिकाणी उतरले आहेत. प्रशांत, केवळ निफाडमध्ये आहे का नाशिक जिल्ह्याच्या आणि खानदेशात कोणत्या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन होत आहे? सत्तेमध्ये येणारे सरकार कुठे? खरं तर छत्रपती शिवाजी नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आंदोलनाचं लोण पसरलंय. सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिवसभर आंदोलन केलं. यानंतर जवळपास 19 बाजार समित्या नाशिक जिल्ह्यात आहेत. यातल्या 15 प्रमुख आणि 4 उप, या जवळपास सगळ्याच ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी, जाचक 3ही कृषी बिल कायदे जे आहेत ते रद्द करा याकरता एकत्रित. आणि यातलं सगळ्यात मोठं आंदोलन जे आहे ते निफाड तालुक्यात चांदोरी या ठिकाणी होत आहे. आपण बघतोय की या ठिकाणी कशा आंदोलक रस्त्यावर बसले आहेत. वाहनांच्या रांगा लांबपर्यंत लागल्या आहेत. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी मोठा आहे. खरं तर ही मोठी बाजारपेठ सुद्धा आहे आणि मोठी बाजारपेठ असतानाच याचबरोबर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीमालाची ने-आण करणारी सगळ्यात मोठी जागा, मग ती औरंगाबादकडे जाणारी असो, की ती मुंबईकडे जाणारी असो, की ती धुळ्याकडनं येणारी असो, हा सगळा जो पिंपळगाव लासलगाव बाजार समितीचा त्रिकोण आपण मानला होतो ती ही जागा. आणि याचमुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांची या ठिकाणी वाहतूक थांबलेली आहे. पोलिसांचा बंदोबस्तही मोठा आहे आणि शेतकरी संघटना या आक्रमक आहे. किसान सभा असो, छावा क्रांतीवीर सेना संघटना असो किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हे आंदोलन सकाळपासून सुरू आहे. त्यातलं सगळ्यात मोठं आंदोलन हे आज निफाडच्या चांदोरीत होत आहे. मिलिंद. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. चंद्रकांत, तुझ्याकडेही थोड्याच वेळात पुन्हा एकदा येऊ आंदोलनाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर. पण सध्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. एक प्रकारे बोलवणं आलेले, त्याच्यामुळे त्यात जाणार आहेत कोर्टामध्ये. अडचण कशी काहीच नाही. एक वातावरण निर्मिती करण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी झाल्याचं दिसतंय. कारण नवी मुंबई महानगर काय महानगर जेव्हा जेव्हा साहेबांना कोणी कोर्टात कुठं जायचं असेल त्याला कार्यकर्ते असे येतातच प्रेमाखातर त्यांच्या इथे येतात. संपूर्ण महाराष्ट्रातून तसे कार्यकर्ते पळतच असतात त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे वातावरण निर्मिती करायचा काही विषयच येत नाही याच्यामध्ये. काय शेड्यूल असेल कोर्टातून तिथे काही कार्यकर्त्यांना भेटणार कोर्टामध्ये हजेरी लावून? मला मिळाल्या माहितीप्रमाणे कोर्टातून ते ठाण्याला जाणार आहे, त्याची मला मिळालेली माहिती. साधारण कोर्टामध्ये 11:15-12ला आम्ही पोहोचणार आहोत. ओके. आणि नंतर मग आम्ही तिथून बहुतेक ठाण्याला साहेब जाणार आहेत. असं काहीतरी शेड्यूल आहे त्यांचं. नक्कीच या ठिकाणी नांदगावकर यांनी म्हटलंय की साधारण 12 वाजेला ते न्यायालयात या ठिकाणी हजर होतील आणि त्यानंतर त्यांचा ठाण्यात अनेक कार्यकर्त्यांना ते ठाण्याला जाऊन भेटणार आहेत. पण एकूणच वातावरण निर्मितीचा प्रश्न जो आहे तो वातावरण निर्मितीचा कुठेही प्रयत्न नाही आहे. पण साधक राज ठाकरे यांच्या प्रेमाखातर कार्यकर्ते आल्याचं देखील नांदगावकर यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलचा प्रफुल्ल साळुंखे, news18 लोकमत, मुंबई. त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये राज ठाकरे बाहेर पडतील आणि राज ठाकरे यांच्या गाड्यांचा काफिला हा थेट वाशीच्या दिशेने निघेल. आणि आपण या दृश्यांमध्ये पाहतोय मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. आणि हे सगळे कार्यकर्ते मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज ठाकरे यांच्यासोबत थेट न्यायालयापर्यंत जाणार आहेत. आता मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे कोर्टात हजेरी लागल्यानंतर, कोर्टातली सुनावणी झाल्यानंतर राज ठाकरे ठाण्याला जातील. दरम्यान राज ठाकरे यांच्या मार्गावरचे काही बॅनर आपण पाहतो. नवी मुंबईतले हे बॅनर्स आहेत प्रामुख्यानं. नवी मुंबई महानगरपालिकेची सुद्धा लवकरच निवडणूक आहे. आणि राज ठाकरे यांच्या बातमीचा आपण सतत मागोवा घेणार आहोत. पण दरम्यान शेतकऱ्यांचं जे आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे त्याला पाठिंबा म्हणून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आंदोलनं सुरू आहेत. संपूर्ण देशभरातले जे राष्ट्रीय महामार्ग आहेत या राष्ट्रीय महामार्गांवर चक्का जामचा इशारा देण्यात आला आहे. आपण ही 2 ठिकाणची दृश्य TV स्क्रीनवर पाहतो आहोत. तुमच्या TV स्क्रीनच्या उजव्या हाताला दिल्लीची दृश्य आहेत आणि तुमच्या TV स्क्रीनच्या डाव्या बाजूला ही नाशिकमधली निफाडच्या जवळची
दृश्य आहे. आणि चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत पुण्यातून. चंद्रकांत, महाराष्ट्रात सुद्धा या चक्काजाम आंदोलनाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळेल असं दिसतंय. हो, विशेषतः मिलिंद, ज्या कामगार संघटना आहेत महाराष्ट्रातल्या त्याही डाव्या बाजूच्या म्हणजे डाव्या विचारसरणीच्या त्या प्रचंड आक्रमकपणे आंदोलनात उतरलेले आहेत. तिकडे नाशिकला नवले असतील, अजित नवले असतील, इकडे स्वाभिमानीचे राजू शेट्टी असतील, ते इकडे सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये आंदोलन करतात. पुण्यातही त्यांची संघटना आंदोलन करते आणि पुण्यामध्ये हमाल पंचायत असेल, सगळे राजकीय पक्ष असतील, हे सगळे आज हडपसरमध्ये आंदोलन करतात. ते आपण तिथं मग बोर्डवरती दाखवलं. आता इथं जिथं रास्ता रोको करणार आहेत याच चौकात आपण उभा आहोत, हडपसरच्या वैभव थिएटर समोरच्या. इथं आपण पाहू शकतो पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीने लागलेला आहे. साधारण अर्धा एक तासात हे सगळे आंदोलक येतील आणि मग इथं रास्ता रोको आंदोलन सुरू होईल. पण दरम्यान कुठेही ट्रॅफिक जाम होऊ नये या सगळ्या आंदोलनाच्या काळात त्यासाठी पोलिसांनी आत्तापासून खबरदारी घेतली आणि मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला. आत्ता आपल्यासोबत नितीन पवार आहेत, जे हे आंदोलन स्वतः संयोजक आहेत. आपण त्यांनी मला सांगा, आंदोलनाची वेळ काय आहे आणि लोक कधी येतात? साधारण एवढा उशीर होतोय का? आंदोलनाची औपचारिक वेळ आम्ही 11 वाजताची जाहीरपणे दिलेली आहे आणि आपल्या भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे 10-15 मिनिटं इकडे तिकडे होईल. साधारणतः 11:15 ते 11:30 सुमारात आंदोलन सुरू होईल आणि रास्ता रोको इथे केला जाईल. कोण कोण सहभागी होते याच्यामध्ये? केंद्र सरकारमध्ये जे पक्ष आहेत ते सोडून बहुतेक सगळे पक्ष, आणखीन मनसे सोडून, मग त्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना आहे, जनता दल धर्मनिरपेक्ष आहे, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत, आप आहे म्हणजे आम आदमी पक्ष, नंतर या सगळे जे पक्ष आहेत ते त्यात सहभागी आहेत. त्यासह ज्या पुरोगामी आणि कामगार संघटना आहेत, सामाजिक संघटना आहेत, त्याही यात सहभागी आहेत. साधारण किती ठिकाणी आंदोलन घेतो आपण पुणे परिसरात? नाही, पुणे परिसरामध्ये आता मी आधी जे उल्लेख केलं ते सर्व पक्षांची मिळून शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती मुख्य आंदोलन इथंच होते. त्या समितीच्या वतीनं रास्ता रोकोचं आंदोलन हडपसरमध्ये होतंय. आता हडपसरमध्ये होण्याचं कारण असं महत्वाचं की हडपसर ही महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी शेतकऱ्यांचा आसूड दिला त्यांची कर्मभूमी. चंद्रकांत, मी थोड्याच वेळात परत येतो तुझ्याकडे. थेट जाऊया दादरला. राज ठाकरे हे पुढच्या काही क्षणात कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडत आहेत आणि पोलीस सज्ज, सुरक्षा व्यवस्था सज्ज, माध्यमांचे प्रतिनिधी आणि प्रचंड मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मुंबईतून आलेले आहेत. हे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या सोबत दादरहून थेट बेलापूरपर्यंत जाणार आहेत. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, न्यायालयात नेमकं काय होईल याबद्दल काही माहिती मिळू शकले का? जी किमान आता माहिती मिळाली की जेव्हा राज ठाकरे इथून निघतील थेट न्यायालयात हजेरी होईल आणि कारण आत्तापर्यंत जेव्हा त्यांना आदेश देण्यात आले होते ते पोहोचले नाही, त्यामुळे कोर्टाने हा समन्स काढलेला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत पोहोचायचं आहे. साधारणतः 15-20 मिनिटात ते कोर्टातनं सुनावणी झाल्यानंतर बाहेर पडण्याची शक्यता आहे. आता जी माहिती मिळाली त्याच्यानुसार इतकीच माहिती कळते. पण आता आपण बघतो की राज ठाकरे कदाचित कोणत्याही क्षणी निघतील. बाळा नांदगावकर इथे स्वतः पोहोचलेत आणि त्यांनी जो प्रोग्राम सांगितला त्याच्यानुसार ते आता इथून निघतील, कोर्टात हजेरी देतील आणि कोर्टाच्या हजेरीनंतर मग ते ठाण्याला जातील जिथे त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर पूर्वनियोजित प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे. त्यामुळे आताच्या माहितीनुसार इतकंच कळतं आहे. कोर्टात त्यांच्या बाजूने त्यांचा वकील साहजिकच आहे बाजू मांडेल, पण 15 ते 20 मिनिटं फार तर ते तिथून बाहेर पडतील असा आत्ताचा अंदाज आहे. पण नेमकं राज ठाकरे कोर्टात गेल्यानंतरच कळू शकेल की काय होत आहे ते. सध्या तरी आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला दृश्य दाखवते इकडची की लगबग सुरू आहे. साधारणतः त्यांचे खाजगी सुरक्षा रक्षक, पोलिसांचा ताफा पण इथे तैनात आहे. त्यांचे कार्यकर्ते इथे आहेत. कार्यकर्त्यांना माहिती आहे की कदाचित राज ठाकरे त्यांना ओरडतील. हे राज ठाकरेंनी त्यांना सांगितलं की ते इथे जमायचं नाही आहे, पण तरीही ते इथे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यांना माहिती आहे की इथे जमायचं नव्हतं तरीही, आणि ते राज ठाकरेंच्या प्रेमापोटी सगळं त्यांचं सुरू आहे. आता ते इथे पोहोचलेत अगदी सकाळी लवकरच. कोणत्याही क्षणी राज ठाकरे बाहेर येतील आणि ते बेलापूरच्या दिशेनं जातील, जिथे मध्ये त्यांच्या ताफ्याला इतर आणखी कार्यकर्त्यांच्या गाड्या मिळून एक मोठा भला मोठा ताफा आपल्याला बघायला मिळू शकतो. असं साधारणतः चित्र आहे. याआधी जर आपण बघितलं की जेव्हा भिवंडी कोर्टात राज ठाकरेंनी हजेरी लावली होती
तिथे तेव्हाही कशा पद्धतीने एक मोठाच्या मोठा कॉन्वॉय राज ठाकरेंचा आणि त्यांच्या समर्थकांचा गेला होता, तसंच काहीचं चित्र यावेळी दिसणार आहे. आणि एकूणच आता मनसे पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. ती वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून विशेषतः आपण जर विशेषतः मुंबईचं जर बघितलं तर मुंबईमध्ये अनेक लहान लहान गोष्टी खरं तर मनसे ही उचलताना बघायला मिळत आहे. मग ते काही दिवसांपूर्वी जर बघितलं की कशा पद्धतीने फेरीवाल्यांकडनं पैसे उकळले जात आहेत, याचा भांडाफोड असू दे किंवा मग आणखी बजेटमधलं प्रोव्हिजन असू दे, अशा प्रत्येक गोष्टीवर मनसे आपलं मत व्यक्त करते. कुठे ना कुठेतरी पुन्हा एकदा या सगळ्याची धडपड आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे एकतर हा कॉन्वॉय हजेरी तर असेल, शक्ती प्रदर्शन असेल आणि कुठे ना कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये चेतना जागवणारा असणार. भलेही कोर्टामध्ये राज ठाकरे जातील, पण कार्यकर्त्यांमध्ये चेतना जागवणारा हा नक्कीच आजचा दिवस असेल. कारण कार्यकर्त्यांच्या मते हा जो सगळा मिलिंद स्वाती, मागच्या साधारण एक महिन्याभरापूर्वी राज ठाकरे यांच्यासह सर्वच विरोधकांमधल्या प्रमुख राजकीय नेत्यांची सुरक्षा व्यवस्था सुद्धा कमी करण्यात आली. आणि तुला आठवत असेल, तूही त्यावेळेला हे सगळी बातमी कव्हर केलेली होतीस की सुरक्षा काढून घेतल्यानंतर राज ठाकरे यांच्या घरी दुसऱ्या दिवशी मुंबईतले जवळजवळ 500 कार्यकर्ते जमले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की आम्ही कायमच राज ठाकरे यांच्यासोबत सुरक्षेसाठी राहू. आज काहीसं तशाच प्रकारचं चित्र दिसतंय. पोलिसांची व्हॅन जी कायमच कॉन्वॉयमध्ये राज ठाकरे यांची असायची ती आज नसणार आहे. खरं तर सध्या पोलिसांची एक गाडी राज ठाकरेंच्या घराबाहेर आणि त्याचबरोबर पोलिसांचा जितका बंदोबस्त त्यांना सध्या देण्यात आलेला आहे तितके पोलीस आपल्याला इथे बघायला मिळतात. सध्या 4 कॉन्स्टेबल इथे बाहेर बघायला मिळतात. पण जसं राज ठाकरेंचे कार्यकर्ते आपण बघतोय की काही झालं तरी म्हणजे राज ठाकरेंचं जर आपण राजकारणात स्थान बघितलं किंवा आमदारांची आणि नगरसेवकांची संख्या बघितली मुंबईतली विशेषतः, तर आपल्याला जाणवतं की सत्तेत नसलेला हा पक्ष तरीही कार्यकर्ते मात्र अत्यंत भावनिकदृष्ट्या राज ठाकरेंशी जोडले गेलेले आहेत. विशेषतः जर महाराष्ट्रातला एखादा प्रश्न सुटत नसेल तर राज ठाकरेंकडे येणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे. मग ते बँकांचे घोटाळ्यामध्ये अडकलेले लोकांचे पैसे असणारे लोक असू दे किंवा आणखी काय, पण या प्रत्येक वेळेला आपल्याला बघतो की राज ठाकरेंकडे दाद मागण्यासाठी अशाच पद्धतीनं लोकांची गर्दी होत असते. तू उल्लेख केलास म्हणून फक्त आठवण करून देतो आपल्या प्रेक्षकांकरता. अगदी जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा विषय निर्माण झाला होता. त्याही वेळेला सगळे जेट एअरवेजचे कर्मचारी आले होते. अगदी म्हणजे लॉकडाऊन सुरू होण्याच्या काही दिवस आधी मुंबईतलं मच्छी मार्केट जेव्हा सगळ्यात जुनं बंद होणार, तूच ती बातमी दिली होतीस. त्याही वेळेला तिथल्या सगळ्या जुन्या मच्छीमार महिलांनी मिळूनही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. कोळणी हो, नक्कीच अशा पद्धतीने की कुठे ना कुठेतरी राज ठाकरेंवर महाराष्ट्रातल्या लोकांचा विश्वास आहे. म्हणजे भलेही सरकारमध्ये ते नाही आहेत किंवा त्यांची आपण एकूणच सक्रिय राजकारणातली स्थिती बघितली तरीही राज ठाकरेंवर लोकांचा दृढ विश्वास आहे. त्यामुळे आपण जर बघितलं की काही महिन्यांपूर्वी इथे सिनियर सिटीजन्स आले होते. त्यांना वाटलं होतं की सरकार आपल्याला दाद देत नाही आहे, सरकार आपल्याला मदत करत नाही, कदाचित आमचे सिटी आणि इतर बँकेत अडकलेले पैसे हे राज ठाकरे आम्हाला काढून देऊ शकतील म्हणून ते इथे आले होते. त्याचबरोबर जसं तुम्ही उल्लेख केला आता की ज्या कोळणी आहेत त्या इथे दाद मागायला आल्या होत्या. कारण भले सत्तेत नसतील किंवा सत्तेचा वाटा नसेल अगदी तरीही कुठे ना कुठेतरी मनसेचं जे आंदोलन करण्याची स्टाईल आहे, खळखटाक स्टाईल आहे, ती लोकांना भावते की त्यांना असं वाटतं या स्टाईलने आपले प्रश्न सुटू शकतील, पटकन आपल्याला दाद मिळेल आणि म्हणूनच अनेक प्रश्नांची दाद मागायला लोक इथे पोहोचतात. हे आपण बघितलेलं आहे. स्वाती, खरं आहे वेगवेगळ्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याकरता नेहमीच लोकांना अपेक्षा असते. अगदी आता फी वाढीचा जेव्हा विषय होता या कोरोनाच्या काळामध्ये, जेव्हा राज्यभरातली फी विद्यार्थ्यांची शाळेची कमी केली जात नव्हती, त्याही वेळेला राज ठाकरे यांनी शेवटी सरकारला पत्र लिहिलं होतं. आणि त्यामुळे राज ठाकरे कायमच केवळ माध्यमांच्याच नाही तर लोकांच्याही आकर्षणाचं केंद्र आहे. लोकांना एक मोठ्या अपेक्षा कायमच राज ठाकरे यांच्याबद्दल असतात आणि म्हणूनच कार्यकर्ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आज इथे आलेले आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, काही क्षणात पुन्हा भेटूयात.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता थेट वाशी CBD इथल्या कोर्टाच्या परिसरात जाऊयात. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनय, नक्कीच मिलिंद, आपण बघतोय की माझ्या मागे आपण बघू शकता की वाशी कोर्ट जो आहे त्या कोर्टाच्या संपूर्ण परिसराला पोलीस बंदोबस्त आहे. पूर्ण पोलिसांचे छावणीचं स्वरूप इथे संपूर्ण आलेलं आहे. कोर्टाकडे येणारा जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. आता जे मनसेचे जे वकील आहेत त्यांचा जो आहे त्यांचं सगळे वकील आता आलेले आहेत आणि ते कारण 11:30 ते 12च्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोर्टात हजर राहणार आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या पूर्वी मनसेची जे वकिलांची टीम आहे संपूर्ण ही सगळी टीम आता कोर्टाजवळ पोहोचलेली आहेत आणि ते आता कोर्टामध्ये जाणार आणि मग यानंतर त्याच्यावरती पुढची सुनावणी होणार आहे. परंतु आपण बघतो की 26 जानेवारी 2014 साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाशीमध्ये जो भाषण केलं होतं त्या सभेमधल्या भडकाऊ भाषणानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर मात्र वारंवार त्यांना कोर्टात हजर राहण्यास सांगितलं गेलं होतं. मात्र ते कोर्टात हजर राहिले नसल्यामुळेच मग अखेर त्यांना हे वॉरंट काढण्यात आलं आणि ह्या वॉरंट नंतरच आता आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 11:30 ते 12च्या दरम्यान कोर्टामध्ये हजर राहणार आहे. परंतु हे झालं एक कोर्टाचं ही संपूर्ण चौकशीचा भाग. परंतु दुसऱ्या बाजूला नवी मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक येते ते निवडणूक डोळ्यासमोरून मात्र कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मात्र याचाच फायदा खूप मोठ्या प्रमाणात घेताना दिसलेला आहे. संपूर्ण शहरामध्ये राज ठाकरे ज्या मार्गाने येणार त्या सगळ्या ठिकाणी मोठमोठे पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आलेले आहे आणि आपण जसं सगळं पाहिलं तर या सगळ्याचा फायदा कुठेतरी ह्या निवडणुकांमध्ये घेतला जाईल. आपण बघूया, आपण त्यांचे जे वकील आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. मला सांगा, 11:30 ते 12च्या दरम्यान राजसाहेब हजर होणार काय तुम्ही? साहेब बरोबर 11:15 वाजता निघणार आहे. सर एक मिनिट, बरं एकत्रच घ्या ना. सन्माननीय राजसाहेब ठाकरे सन्माननीय राजसाहेब ठाकरे 11:15ला कृष्णकुंजावरनं निघतील. त्यानंतर या ठिकाणी ऑलरेडी एक कार्यक्रम चालू आहे. मुंबई हायकोर्टचे जज या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे राजसाहेब साधारणतः 12:15 पर्यंत कोर्टामध्ये हजर राहतील. सर, आम्हाला पूर्ण न्यायालयीन प्रक्रिया किंवा तुमचं म्हणणं काय असणार आहे, पूर्ण केस आणि समजावून सांगाल काय? आज न्यायालयामध्ये माननीय राजसाहेबांचं बेल ॲप्लिकेशन सादर करणार आहात. यापूर्वीच्या प्रकरणामध्ये कोर्टाने माननीय राजसाहेबांचा बेलेबल वॉरंट. तेव्हा आपलं लक्ष असणार आहे राज ठाकरे यांच्या कोर्ट वारीकडे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक छान बातमी, पनवेल रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे पोलिसांनी एका दिव्यांग व्यक्तीचा जीव वाचवला. नवी मुंबईच्या पनवेल रेल्वे स्थानकावर दुपारी 3:45च्या सुमारास एक दिव्यांग व्यक्ती चालत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्याच वेळेला रेल्वेच्या वेगाचा अंदाज न आल्यानं ती व्यक्ती खालती पडली. पण सुदैवानं कार्यावर तैनात असलेले RPFचे अधिकारी हरेश महल्ले यांनी अतिशय तत्परता दाखवली आणि त्यांचा जीव वाचवला. त्यांना चालत्या गाडीतून खालती पडता पडता वाचवण्यात या अधिकाऱ्याला यश आलं. सुदैवानं दिव्यांग व्यक्तीला कुठलीही दुखापत झाली नाही.